नमस्कार. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पुस्तकाची थोडीशी माहिती सांगणार आहे. नीलांबरी जोशी यांचं एक माध्यम कल्लोळ म्हणून पुस्तक आहे. म्हणजे ते आपल्या आसपास असणारे मीडिया, प्रसारमाध्यमे यांच्या ह्याच्यावर आधारित असणारं ते पुस्तक आहे आणि त्यात म्हणजे ॲक्चुअली आता तो वेळ कशाच निगडीत आहे. आपण जे टीव्हीवर, मोबाईलवर ज्या बातम्या पाहतोय, त्या खऱ्याच असतील याची खात्री आहे का आपल्याला? पण आपण त्या खऱ्या मानतोय आणि त्याप्रमाणे आपलं मानसिकता तयार करतोय. म्हणजे त्या पुस्तकात त्यांनी तसं वर्णन केलं. नीलंबरी जोशी त्या पुस्तकात सांगते की आजकालची जी माध्यमं आहेत, म्हणजे न्यूज चॅनल असू दे किंवा आता WhatsAppसारखी गोष्टी असू दे, ही माहिती देत नाहीत. तर ते आपल्यावर त्यांचं मत लादत असतात किंवा आपलं मत त्यांच्या दृष्टीने ते बनवत असतात. म्हणजे तुम्ही जर एखादी बातमी बघितली तर ती समजा एका ठिकाणी मारहाण झाली बाबा, एक्स व्यक्तीनं वाय व्यक्तीला मारहाण केली आणि ती तुंबळ मारहाण झाली असं नाही, पण त्यांनी ती का केली, कशाने केली, असं करायला नाही पाहिजे होतं, ह्याच्यामुळे ह्याचं नुकसान झालं, ह्याच्यामुळे ह्याचं असा त्रास झाला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीत विलन बनवलं जाते आणि त्यांचं जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो आपल्यावर तसाच तो लादला जातो आणि आपण त्याच ह्यानं आपण विचार करतोय, तेच तसंच मानून जातोय. कदाचित सत्य परिस्थिती वेगळी असू शकते, तिथली कंडिशन वेगळी असू शकते. आजकालची माध्यमांनी सनसटेपणा, TRPच्या साठी मोठे अक्षरं, मोठा आवाज, ते भांडणं, हे असं सगळं एक समाजात आपण ग्रामीण भागात पेटवण्याचा उद्देश, भावना पेटवण्यासारखा, एक पेटवून उठण्यासारखा जी भावना निर्माण केल्या जाते ते TRPसाठी केलं असते. सत्य काय आहे ह्याच्यापेक्षा त्यांचं आता आजकालच्या माध्यमांचं TRPकडे जास्त प्राधान्य आहे. आजकाल आता मोबाईलवर आपण WhatsApp युनिव्हर्सिटी एक ओपन झाली आहे बघा. ती कुठून, तिचं ऑफिस नाही, पण ते आहे. WhatsAppवर इतर बातम्या ही जाते त्या. आता Instagramवर सुद्धा काही काही गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे अशा वेगवेगळ्या ऑनलाईन सुद्धा गोष्टी आहेत की ज्या कदाचित ती शहानिशा करायला काहीच नाही की फेक न्यूज आहे किंवा खरी न्यूज आहे, पण त्या फेक न्यूज पर्पज सरवल्या जाते त्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, आजकालच्या माध्यमांचं जाहिरातदार, राजकारणी, कॉर्पोरेट क्षेत्र, उद्योगपती, हे यांनी जे ठरवलंय, जे तुम्हाला दाखवायचं आहे, तेच ते दाखवलं जातंय किंवा ते जसा आपल्याला ते विचार करूला भाग पाडणार आहे, तशाच प्रकारचा विचार आपल्याला करायला भाग पाडले जाते. आणि ह्याच्यामुळं आता ते त्यांच्या फायद्याची गोष्ट बघते ती. आपण फक्त एक त्रयस्थ पद्धतीने एखाद्या बातमी जी आपल्याला सांगितली जात्या, ॲक्च्युअली ती सांगितली जात नाही. त्यांनी ती स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ही करते, पण ती सांगितली जाते. ती एक छोटंसं आपल्याला आपली पण एक जबाबदारी आहे की ती खरे खोटे आणि त्या त्रयस्थ होऊन आपण त्याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे किंवा माहिती घ्यायला पाहिजे.